श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहे, दारिद्र्य आहे, घरामध्ये अलक्ष्मीचं वास आहे, घरामध्ये धन टिकत नाही, घरामध्ये धन येतं पण ते कोणत्या मार्गाने खर्च होतं काही कळत नाही. अशा वेळेस जर तुम्हाला खूप त्रास होत असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोषांचा त्रास असेल, तर घरामध्ये वास्तुदोष असेल, तर अशा वेळेस ह्या ग्रंथाचं आपण पारायण केले तर बघा आपल्या सगळे वास्तुदोष, पितृदोष, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष. ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष असते त्यांना खूप म्हणजे खूप त्रास होतं, त्यांचं कोणतेही कार्य पूर्ण होत नाही आणि त्यांच्या परिवारामध्ये सारखे भांडणे होतात, त्यांचे कोणतेही लग्न कार्यामध्ये अडथळे येतात, कोणत्याही संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात, त्यांच्या मनासारखं नोकरी प्राप्त होत नाही, व्यवसाय चालत नाही, घरामध्ये सारखं वादविवाद होतात आणि फारकतीसारख्या गोष्टीसुद्धा घडतात. त्याच्या मागचं हे कारण हेच आहे की आपले आपले जे पूर्वज आहेत ते असंतुष्ट असतात, त्यांची आपल्याकडनं सेवा घडत नाही, म्हणून हे सगळं आपल्याला घडतं. म्हणून आपण हे जर पारायण आपण फक्त संकल्प करून 24 पारायण केले तर आपले पितरांना शांती सद्गती प्राप्त होते आणि आपले पितृ संतुष्ट होतात. आपले पितृ संतुष्ट झाले तर आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर हा ग्रंथ आहे भागवत पारायण, 700 श्लोकी संस्कृत भागवत पारायण आहे. तर ह्या ग्रंथाचं छोटं ग्रंथ आहे, हा 700 श्लोकी ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला गुरुमाऊलींनी छोटं ग्रंथ आपल्याला दिलेला आहे की आपण ह्या ग्रंथाचं पाठन करू शकू आणि आपले पितृ संतुष्ट होऊ शकेल. हा मोठा ग्रंथ आहे, 7000 वह्यांचं, तेवढं ग्रंथ आपल्याला वाचणं शक्य नाही, म्हणून गुरुमाऊलींनी आपल्याला आपल्या पितरांसाठी हा 700 श्लोकी ग्रंथ आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. दिंडोरी परिणित केंद्रामध्ये तुम्हाला कुठंही भेटून जाईल. तर ह्या ग्रंथाचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे, आपल्याला एकादशीला, गुरुवारीला किंवा दररोज आपण शक्य तर 24चे पारायण तुम्ही करून पहा आणि संकल्प करा की आपलं पितृदोष संतुष्ट राहावं, आपल्या पितराला सद्गती प्राप्त व्हावं आणि आपले कार्य पूर्ण व्हावं, म्हणून ह्या ग्रंथाचं पारायण केलं जातं. बघा ह्या ग्रंथाचं मूळ म्हणजे ग्रंथातील कोणतेही विषय जरी वगळले नाही, ह्या आपण जर मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण आणि मनुष्य ऋण, भूत ऋण ही 5 ऋणे सोबत घेऊन येतो आणि आपण हे ऋण कर्ज आपण घेऊन जन्माला येत असतो. पण रोजच्या दिनक्रमामध्ये ह्या ऋणातून मुक्त होण्यात प्रयत्न आपण करतच असतो, परंतु पितृ ऋणातून जर आपण मुक्त होता आले नाही तर त्या पितृदोषाचा प्रखर दोष निर्माण होतो आणि त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर खूप काही त्रासदायक आपल्याला पाहायला भेटतात. त्याचे अनेक प्रकार आहेत. पितरांचा दोष आपल्यावर खूप अनेक प्रकारचे त्रास आपल्याला बघायला भेटतात आणि अशा प्रकारे पितृदोष निवारण करण्यासाठी काही खर्च न करता, आपल्याला कोणतेही उपाय न करण्यापेक्षा हे संस्कृत भागवताचं 700 श्लोकी भागवताचं मनाने भावाने मनन चिंतन करून आपण आपल्या पितरांना स्मरण करून जर ह्या ग्रंथाचं पारायण केला तर पितृदोष जाण्यासाठी हा रामबाण उपाय आहे, असे परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला तळमळीने सांगितलेलं आहे. हे तुळजामधून नेहमीच ते सांगत असतात आणि त्यांचा प्रेरणा, आशीर्वाद, मार्गदर्शन, दिव्य छायाचित्रेखाली हा ग्रंथ तयार झालेला आहे आणि म्हणून श्री स्वामी समर्थ कार्य ही विश्वात कार्य करत आहे आणि गुरुमाऊली आजच्या विश्वाचे परमब्रह्म आपणच आहात, म्हणूनच आपण लिहिलेल्या या ग्रंथाचा अनन्य भावाने आपण त्यांच्याच चरणी समर्पित करून आपल्या पितरांना सद्गती प्राप्त करायचं आहे. बघा, आपले पितृ संतुष्ट झाले तर आपलं कार्य पूर्ण होतात. ह्या ग्रंथामध्ये आहे किती 14 अध्याय आहेत, 700 श्लोकी आहे. 700 श्लोकीमध्ये 14 अध्याय, पूर्ण 14 अध्याय वाचला तर आपला एक पारायण पूर्ण होतो.
म्हणून 14 अध्याय पूर्ण वाचायचा आहे आणि वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागे दिलेली आहे ग्रंथाची पूजा धूपदीप वाळून आपल्याला आरती करून घ्यायची आहे. स्वामी महाराजांची आरती करायची आहे. स्वामी महाराजांची आरती आणि कृष्णाची आरती पण दिलेली आहे, ती पण करू शकता. तर ही ग्रंथाविषयी माहिती छोटीशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन जरूर दाबा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर धन्यवाद. शुभ दिवस जावो, सगळ्यांची इच्छा पूर्ण करो.